नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2025 इयत्ता 4थी विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी आजच्या व्हिडिओमध्ये याची आपण संभाव्य उत्तरसूची सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कळतील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडवणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। पण त्याआधी मराठी आणि गणिताची जी प्रश्नपत्रिकेचा आपण व्हिडिओ टाकला त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता। आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्या मार्कामुळे इतरांना सुद्धा अभ्यास करण्याची प्रेरणा निर्माण होईल। विभाग 1 इंग्रजी। मग इथे पहिल्यांदा प्रश्न दिलेला आहे आपल्याला। क्वेश्चन नंबर 1 to 3. Read the following prose carefully and answer the question given below. The tiger is wild animal. It lives in a jungle or forest. It has big and strong body. It has 4 legs. The tiger is yellow or light brown in color with black strips. Tiger is the national animal of India. बघा आपल्याला टायगर बद्दल छोटीशी माहिती दिलेली आहे। आता आपण क्वेश्चन बघूया। पहिला क्वेश्चन आहे, हाऊ मेनी लेग्स डज टायगर हॅव? वाघाला किती पाय असतात? मग आपल्याला माहिती आहे वाघाला किती पाय असतात, तर 4 पाय असतात। मग 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, विच इज अवर नॅशनल ॲनिमल? आपला राष्ट्रीय प्राणी कोण? मग आपल्याला माहिती आहे टायगर इज अवर नॅशनल ॲनिमल, आहे की नाही? म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टायगर। पुढचा प्रश्न, फाइंड द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम अबाव प्रोज। वरील उत्तरासंबंधी योग्य विधान शोधा। पहिलं विधान बघा, द टायगर इज पेट ॲनिमल, हे चुकीचं आहे। बघा इथेच दिले द टायगर इज अ वाईल्ड ॲनिमल। इथे पेट म्हणजे पाळीव प्राणी आहे का? नाही आहे। टायगर हा पाळीव प्राणी नाही आहे। टायगर हा कसा आहे? वाईल्ड ॲनिमल आहे, म्हणजे तो कसा आहे? जंगली आहे। वाघ हा जंगली प्राणी आहे, त्याच्यामुळे हे आन्सर येणार नाही। टायगर वॉज वीक अँड स्मॉल बॉडी। आता इथे बघा, इट हॅज अ बिग अँड स्ट्रॉंग बॉडी, तो कसा आहे? मोठा आहे आणि त्याची बॉडी कशी आहे? मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे की नाही? म्हणून हे सुद्धा इथे विधान अयोग्य आहे। टायगर लिव्ह इन अ शेड, टायगर शेडमध्ये राहतो का? नाही। मग टायगर कुठे राहतो? बघा, इट लिव्स इन अ जंगल ऑर फॉरेस्ट, तो कुठे राहतो? जंगल किंवा फॉरेस्टमध्ये राहतो, आहे की नाही? मग बघा इथे चौथं सेंटेन्स, टायगर इज येलो ऑर लाईट ब्राऊन इन कलर विथ ब्लॅक स्ट्रिप्स। बघा इथे तेच दिलेलं आहे, म्हणजे टायगर हा येलो रंगाचा आहे, लाईट ब्राऊन रंगाचा सुद्धा असतो आणि त्याच्यावर काळे काय असतात? पट्टे असतात। हे बरोबर आहे, म्हणून मग आपल्या इथे योग्य विधान विचारलं होतं, म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द वर्ड इन विच अल्फाबेट यू हॅज साऊंड ऊ। आता कोणत्या लेटरमध्ये यूचा साऊंड आपण ऊ असा करतो? मग बघा, नंबर न अचा उच्चार होतो इथे। आपल्याला माहिती आहे बघा, यू या लेटरचा उच्चार आपण अ पण करतो। बघा, यू या लेटरचा उच्चार आपण अ पण करतो आणि ऊ पण होतो, आहे की नाही? मग इथे नंबर अचा उच्चार झाला आहे, जंप अचा उच्चार झाला आहे, ह्यूज हला उकार ह्यूज, मग इथे मात्र ऊचा उच्चार झाला आहे, म्हणून इथे आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर 3। डक अचा उच्चार झाला आहे। पुढचा प्रश्न बघूया, कंप्लीट फॉलोइंग कंपॅरिझन बाय यूजिंग प्रॉपर वर्ड। रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून तुलनात्मक शब्द पूर्ण करा। ॲज कोल्ड ॲज, कोणासारखा थंड? तर कोणासारखा थंड? आईस, कारण सन कसा असतो? हॉट असतो। हनी कसं असतं? मध गोड असतं, आहे की नाही? शुगर पण गोड असते। मग इथे काय येणार आहे? ॲज कोल्ड ॲज अ आईस, बर्फासारखा थंड। पुढचा प्रश्न बघा, ब्रिक बनाना बॅग बिटर, these words are arranged in alphabetical order, then which word will be at third place? यांचा आपण वर्णानुक्रमिक क्रम लावल्यावर तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल असं आपल्याला काय विचारलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे। मग बघा, सगळीकडे पहिलं अक्षर बी ए बी ए बी बी, दुसरं बघा इथे आर आहे, इथे ए आहे, इथे ए आहे आणि इथे आय आहे। मग आता या दोघांमध्ये बघा इथे बी ए सेम आहे। तिसरं लेटर बघायचं, 2 पहिले सेम आहेत म्हणून मग तिसरं बघायचं, ते यन आहे आणि ते जी आहे। मग आपल्याला माहिती आहे यनच्या अगोदर पण जी येतो, म्हणून मग बॅग फर्स्ट नंबरला, बनाना सेकंड नंबरला। आता बघा बी आर आहे आणि ते बी आय आहे,
मग आरच्या अगोदर पण आय येतो म्हणून मग हे थर्ड नंबरला आणि हे फोर्थ नंबरला. मग आपल्याला विचारलं थर्ड नंबरला कोणतं, मग थर्ड नंबरला कोणतं, बिटर. बिटर कुठे आहे, ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं आन्सर आहे, बिटर. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट वुड यू से इफ यू फ्रेंड विशेस हॅपी बर्थडे टू यू. तुमच्या मित्राने तुम्हाला बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या तर तुम्ही त्याला काय म्हणणार, तर काय म्हणणार आहे, थँक्यू. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द रॉंग पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिवन ऑप्शन. खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी. मग राईट लेफ्ट, उजवा डावा, बरोबर आहे. न्यू ओल्ड, न्यू म्हणजे नवीन, ओल्ड म्हणजे जुना, हे पण बरोबर आहे. ट्रू फॉल्स, बरोबर चूक, हे सुद्धा बरोबर आहे. मग स्टार्ट टॉप दिले. स्टार्ट म्हणजे सुरुवात, सुरू किंवा सुरुवात, मग त्याला स्टॉप पण येऊ शकतो, थांबा, किंवा दुसरं काय स्टार्टला एंड पण येऊ शकतो. मग इथे टॉप दिले हे चुकीचं आहे म्हणून इथे उत्तर आहे आपलं अयोग्य जोडी आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट रिक्वेस्ट. खालीपैकी कोणती विनंती नाही. प्लीज कम हिअर, कृपया इकडे ये, ही विनंती आहे. मे आय गो आउट, मी बाहेर जाऊ का, ही परमिशन आहे. आपल्याला विनंती पाहिजे, रिक्वेस्ट विचारले ना आपल्याला, मग ही रिक्वेस्ट आहे, ही परमिशन आहे. हॅप्पी दिवाळी ह्या शुभेच्छा आहेत. प्लीज गिव मी युअर पेन, कृपया तुझा पेन मला दे, मग ही सुद्धा काय आहे, रिक्वेस्ट आहे. मग आपल्याला रिक्वेस्ट बघा, ए अँड डी आर करेक्ट. आता आपल्याला विचारले कोणती रिक्वेस्ट, नॉट रिक्वेस्ट कोणती आहे, तर बघा बी अँड सी, मग ओनली बी अँड सी, ऑप्शन नंबर सी. रिक्वेस्ट नाही विचारलेत म्हणून मग बी आणि सी, ऑप्शन नंबर 3 हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द करेक्ट पेअर अँड ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल फ्रॉम द वर्ड. एकवचन अनेक वचनची योग्य जोडी बघायची आपल्याला. मॅनला मॅन्स येतं का नाही, मॅनला काय येणार आहे, वन मॅन, मॅनी मेन येतं. वन ऑक्स, मॅनी ऑक्सेन, हे करेक्ट आहे. वन चाइल्ड, मॅनी चिल्ड्रन यायला पाहिजे इथे, CHILDREN चिल्ड्रन. वन फूट, मॅनी काय येतं, फीट येतं. मग वन फूट इथे फूटच्या ऐवजी फीट पाहिजे होतं. मग इथे योग्य विचारले तर योग्य कोणतं आहे, ऑक्स, ऑक्सेन, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. विच डायरेक्शन डज द गिवन ॲरो शो. मग इथे कोणता बाण दाखवला आहे तर बघा लेफ्ट दाखवलं आहे, डावीकडे ना, आपली डावी बाजू ती पुस्तकाची पण डावी बाजू, मग हे लेफ्ट आहे, ऑप्शन नंबर 3 हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम फॉलोविंग ऑप्शन. आता बघा इथे चित्र दिले आणि खाली काही शब्द दिलेत, आपल्याला योग्य आहे का बघायचं आहे. आता हा इथे सॅड दिले, मग हा सॅड आहे का नाही, उलट ह्याला रागला आहे, हा अँग्री आहे, मग इथे अँग्री पाहिजे होतं म्हणून हे चुकीचं आहे. हा स्विमिंग करतो, इथे रायटिंग दिले, स्विमिंग म्हणजे पोहतोय, रायटिंग म्हणजे लिहिणे, मग हे पण कसं आहे, चुकीचं आहे. हॅप्पी आहे का, हा उलटा घाबरला आहे, मग स्केअर्ड आहे की नाही, मग इथे हॅप्पी म्हणजे आनंदी दिले, मग हे सुद्धा इथे चुकीचं आहे. आता बघा हा झोपला आहे, मग इथे स्लीपिंग हे करेक्ट आहे म्हणून आपलं करेक्ट जोडी आहे, ऑप्शन नंबर 4. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट होमोफोन. आता आपल्याला होमोफोन माहिती आहेत आहे की नाही, मग बघा डॉट डॉट इज माय सिस्टर, ती माझी बहीण आहे, मग इथे सी म्हणजे पाहणे आणि इथे सी म्हणजे समुद्र, मग इथे शी इज माय सिस्टर, ती माझी बहीण आहे, मग इथे काय येणार आहे, शी येणार आहे. पुढचा प्रश्न बघा. फाइंड द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम फॉलोविंग सेंटेन्स. खालील वाक्यातील विशेषण शोधा. द ब्युटिफुल फ्लॉवर ब्लूम्ड इन द गार्डन. मग फ्लॉवरबद्दल कोणती माहिती आलेली आहे तर ब्युटिफुल, म्हणून मग ब्युटिफुल हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. मग ब्युटिफुल कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोविंग इज करेक्ट पेअर. मग बघा इथे टंग दिलेली आहे आणि इथे चिक दिलं आहे. टंग म्हणजे जीभ आहे आणि चिक म्हणजे गाल, मग हे अयोग्य आहे. बघा लेग दिलेत, इथे एल्बो दिलं आहे, एल्बो म्हणजे कोपर, मग इथे पायाचा भाग आहे ना, हा लेग येऊ शकतात. बघा लेग आहेत, फिंगर आहेत. पुढचं बघा इथे इयर आहे, इयर बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3 जोडी करेक्ट आहे. इथे नोज दिलं आहे आणि आपल्याला नेक दिलेलं आहे शब्द, नेक म्हणजे मान, नोज म्हणजे नाक, म्हणून ही सुद्धा अयोग्य आहे. योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोविंग क्लॉक शो द टाईम 7:45. आता आपल्याला 7:45 पाहिजेत, म्हणजे काय 8 वाजायला 15 मिनटं कमी पाहिजेत. मग बघा या घड्याळमध्ये किती वाजले तर 8:45 आहेत, या ह्याच्यामध्ये 8:45 आहेत, त्याच्यामुळे हे येणार नाही. इथे बघा 7:15 म्हणजे 7:15 झालेत, म्हणून हे पण येणार नाही. आता इथे बघा 7:45
म्हणजे 7:45 वाजलेत, म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. आता हे कोणता पर्याय राहिला तर बघा, ह्याच्यामध्ये 7:45 म्हणजे 8:15. मग आपल्याला 7:45 पाहिजे होतं, मग 7:45 बघा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. Fill in the blanks with correct article. ... sun gives us light. मग आपल्याला माहिती आहे the sun gives us light. ऑप्शन नंबर 3. Select the correctly punctuated sentence. विरामचिन्हांचा योग्य वापर केलेलं वाक्य निवडा. मग बघा how are you my friends इथे क्वेश्चन विचारलं आहे, क्वेश्चन मार्क्स पाहिजे होता. इथे बघा when did you come इथे बघा प्रश्न विचारले तर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, म्हणून आपलं आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. What did the hare see इथे पण नाही, हे चुकीचं आहे. हुर्रे वी वॉन द मॅच. ओहो आपण म्हणतो ना हुर्रे आम्ही मॅच जिंकलो. मी इथे क्वेश्चन मार्क नाही पाहिजे, इथे एक्सक्लेमेशन मार्क्स पाहिजे होतं, म्हणून मी ते करेक्ट सेंटेन्स आहे आणि त्याचे पंक्च्युएशन मार्क आहेत ऑप्शन नंबर 2. सी द पिक्चर अँड फाइंड साऊंड ऑफ इट. आता बघा हे कॅटचं चित्र आहे, मग याचा साऊंड कोणतं आहे तर मॅव. मांजर काय करतो मॅव मॅव. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन. आय एम फुल ऑफ होल्स बट स्टील होल्ड वॉटर. गेस हू ॲम आय. माझ्यामध्ये खूप चित्र आहेत परंतु मी पाणी धरून ठेवतो, ओळखा मी कोण. बकेट, स्पंज, कॅन्डल, स्लेट. मग आपल्याला माहिती आहे स्पंजला खूप होल असतात आणि ते पाणी धरून ठेवतं. नेक्स्ट. हाऊ मॅनी टोटल लेटर शुल्ड बी कॅपिटल इन द फॉलोविंग सेंटेन्स. खालील वाक्यामध्ये एकूण किती कॅपिटल अक्षरे असावेत. मग बघा रहीमचा R, अशोकचा A, मोहनचा M अँड जॉनचा J आर गुड फ्रेंड्स. मग 1 2 3 4. 4 कुठे ऑप्शन नंबर 1. मग आपल्या या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द थॉट. आता बघा सुविचार पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा. ॲज ... अ डे कीप्स डॉक्टर अवे. मग इथे ॲपल, कोल्ड ड्रिंक, जंक फूड, आईस्क्रीम. मग इथे ॲपल येणार आहे. अँड ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. आपण रोज जर एक सफरचंद खाल्लं तर आपण डॉक्टरांना दूर ठेवू, म्हणजे आपल्याला दवाखान्यात जायची गरज पडणार नाही, कारण आपण हेल्दी होणार ना सफरचंद खाल्ल्यावर. म्हणून मी ते योग्य आहे ऑप्शन नंबर 1 ॲपल. विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द फॉलोविंग सेंटेन्स. आता खालील वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह द्यायचं राहिलं आहे. हाऊ आर यू तू कसा आहेस. मी ते क्वेश्चन विचारलं आहे म्हणून मी ते कोणतं मार्क येणार आहे क्वेश्चन मार्क ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे. फाइंड द करेक्ट लेटर इन प्लेस ऑफ बघा हॅश टू फॉर्म 2 मिनिंगफुल वर्ड्स. मग इथे फुलीच्या जागी कोणता अंक येईल आपल्याला अक्षर येईल ते आपल्याला सांगायचं आहे. मग बघा इथे जर आपण A ठेवला तर बघा RAINBOW रेनबो आणि ANT आंट म्हणजे मुंग्या किंवा मुंगी. मग इथं कोणतं येणार आहे तर ऑप्शन नंबर 3A. विच इज द लास्ट मंथ ऑफ द इयर. वर्षातील शेवटचा महिना आपल्याला माहिती आहे वर्षातील शेवटचा महिना आहे डिसेंबर ऑप्शन नंबर 3. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले किती प्रश्न बरोबर आले तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.